नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर म्हणजे श्री शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचे सहर्ष स्वागत करू इच्छितो. तर आज आपल्याला मॅथ्सचा क्लास घ्यायचा आहे. आज आपण क्लास 11th पहिला चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट घेणार आहोत. प्रत्येक कन्सेप्ट आज आपण व्यवस्थित एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर व्यवस्थित पेन पेपर घेऊन म्हणजे नोटबुक वगैरे काय असेल, रजिस्टर असेल तुमचं ते बरोबर घेऊन बसा. सगळे गणित आपण आज सोडवणार आहोत. सगळे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेणार आहोत. ठीक आहे? चला, वेळ न वाया घालवता आपण लवकरच आपला चॅप्टर सुरू करूया. तर पहिल्यांदाच सांगू इच्छितो की आपला हा व्हिडिओ मी जेवढा छोटा बनवता येईल तेवढं छोटं बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तरी आता आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स सोडवायचे आहेत, कन्सेप्ट समजवायचे आहेत. त्यामुळे थोडासा वेळ लागला तरी समजून घ्या. सावकाश जाऊ पण व्यवस्थित जाऊ. ठीक आहे? चलो. आता क्लास 11चा आज आपल्याला पहिला चॅप्टर बघायचा आहे, ज्याचं नाव काय आहे? अँगल अँड इट्स मेजरमेंट. चलो. आता त्यात सगळ्यात पहिला कन्सेप्ट जो आहे तो आहे डायरेक्टेड अँगल्स म्हणजे काय असतं ते. ठीक आहे. आता डायरेक्टेड अँगल्स म्हणजे काय? आता डायरेक्टेड म्हणजेच काय, तर एक डायरेक्शन ते दाखवणार आहेत. बरोबर आहे. आणि आपल्याला आता अँगल नक्की मोजायचे कसे असतात ते बघायचं आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा स्क्रीनवर दिसत असेल की आपण दोन अँगल काढलेले आहेत. दोघांची मेजरमेंट तुम्हाला बऱ्यापैकी सेमच दिसते. पहिली फिगर जी आहे, फिगर नंबर 1 बद्दल आपण बोलूया. ही पहिली फिगर नंबर 1, फिगर नंबर 2. ओके. आता व्यवस्थित नीट लक्ष द्या. डायरेक्टेड अँगल्स. आता अँगल वाचायचे कसे? अँगल वाचताना वाचले तर त्याचा अर्थ नेमकी काय होतो? ते पॉझिटिव्ह असतात का निगेटिव्ह असतात? हे आज आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. पहिल्या फिगर मध्ये तुम्हाला दिसत असेल की जो अँगल दिला आहे तो कसा दिला आहे? अँगल AOB असा दिला आहे. आणि दुसऱ्या फिगर मध्ये जो अँगलचं नाव लिहिलं आहे आपण ते कसं लिहिलं आहे? अँगल BOA लिहिलं आहे. आता तुम्ही आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की 10वी पर्यंत तर आपण शिकलोय की BOA काय आणि AOB काय, दोन्ही सेमच असतं. पण आता तुम्ही 11वीला आलेत, आता तुम्ही मोठं झालायत. प्रत्येक अँगलचा जसा उच्चार बदलतो तसंच त्याचा अर्थ देखील बदलतो. आता इथं तुमच्या समोर दिसताना दोन्ही सेमच दिसतात, AOB BOA. तुम्हाला वाटत असेल सेमच आहे, फरक काय राहिला? तर बराच फरक आहे. ठीक आहे. त्यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की अँगलचे दोन टाइप्स ह्याच्यावरनं पडतात. पहिले असतात पॉझिटिव्ह अँगल आणि दुसरा असतो आपला निगेटिव्ह अँगल. ठीक आहे. तर पहिल्यांदा मी फिगर नंबर 1 एक्सप्लेन करू इच्छितो आणि नंतर फिगर नंबर 2 वर आपण जाऊया. ठीक आहे. आता त्याच्या आधी आपण समजून घेऊया की पॉझिटिव्ह अँगल म्हणजे नेमके काय आणि नंतर निगेटिव्ह अँगल म्हणजे नेमके काय असतं. तर जर आपण अँगल घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजत असू, आता घड्याळाच्या विरुद्ध म्हणजे उलट जायचंय. ठीक आहे. काटा कसा फिरतो आपला घड्याळाचा, असा फिरतो है ना. इथं मी काढतोय घड्याळाचा काटा कसा फिरतो, ह्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. फिगर नंबर 2 च्या शेजारी काढलाय, घड्याळ त्याप्रमाणे फिरतं. जर आपण अँगल त्याप्रमाणे मोजत असेल तर आपला अँगल बनतो निगेटिव्ह. पण तोच अँगल जर आपण अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजत असेल तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह अँगल. आता फिगर नंबर 1 मध्ये बघा, ते नाव आपण काय दिलंय? AOB. ठीक आहे. म्हणजे तो अँगल जो बेस त्याचा आहे तो काय आहे? OA आहे. आपण अँगल OA पासून मेजर करतोय. OA पासून आपण वर जातोय OB कडे. म्हणजे आपण घड्याळाच्या विरुद्ध जातोय का घड्याळाच्या दिशेने जातोय, म्हणजे क्लॉकवाईज जातोय का अँटी क्लॉकवाईज जातोय? तर इथं आपण अँटी क्लॉकवाईज जातोय. त्यामुळे हा जो काही अँगल बनणार आहे तो कसा बनणार आहे? पॉझिटिव्ह बनणार आहे. कारण आपण शिकलोय की पॉझिटिव्ह अँगल कधी तयार होतात? जेव्हा आपण अँगलची रोटेशन असेल, अँगलचं मेजरमेंट असेल ते कसं घेतो? अँटी क्लॉकवाईज घेतो तेव्हा. आणि एक लक्षात ठेवा, अँगल नेहमी पॉझिटिव्ह कधी असतो? जेव्हा तो कसा मोजला जातो? अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा अँगल मोजला जातो तो अँगल नेहमी पॉझिटिव्ह असतो. आणि जो अँगल आपण क्लॉक वाईज मोजतो तो नेहमी कसा असतो? निगेटिव्ह असतो. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. माझ्या बोलण्यात काहीतरी चूक झाली वाटतं. अँटी क्लॉकवाईज हा पॉझिटिव्ह असतो. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजला तर तो पॉझिटिव्ह बनतो आणि घड्याळाच्या दिशेने मोजला, क्लॉकवाईज मोजला तर तो अँगल बनतो निगेटिव्ह. ठीक आहे. आता आतापर्यंत 10वी पर्यंत किंवा इथून पर्यंत आतापर्यंत आपण जो काय अँगल वगैरे काढत होतो त्यावेळेस आपण घेताना बेस खाली घेत होतो आणि अँगल नेहमी आपण असं वरच्या दिशेने घेत होतो. म्हणजे आतापर्यंत सगळे अँगल आपण पॉझिटिव्हच काढत होतो. पण आता आपल्याला शिकायचंय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अँगल दोन्ही काय असतात. म्हणजे आतापर्यंत आपण हा अँगल काढत आलोय. लहानपणापासून जेव्हापासून आपण कन्स्ट्रक्शन शिकलोय. कन्स्ट्रक्शन करताना आपण नेहमी हा बेस पहिल्यांदा काढतो है ना.
बेस काढतो आणि मग अँगल मोजतो. त्याचं मार्क करून घेतो आपण आणि मग हिरे काढतो. ठीक आहे. म्हणजे आजपर्यंत आपण पॉझिटिव्ह अँगलच काढत आलेलो आहोत. ठीक आहे. आता ह्या अँगलमध्ये नावं पण बदलतात बघा. हा जो बेस आहे ह्यापासून आपण सुरू करतोय त्यामुळे ह्याला म्हणायचं इनिशियल आर्म. मग इथे इनिशियल आर्म आहे OA. कारण आपण पहिल्यांदा OA काढतो. OA पासून अँगल मेजरमेंट करतो आणि वर आपला आर्म जातोय, खालून वर जातोय आपण. इनिशियलचा अर्थ असतो आपण सुरुवात कुठनं करतोय. OA ला अँगल किती आहे? 0 आहे. आपण हळूहळू वर जातो. 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री किती असेल ते. समजा एक्झाम्पल घ्या, हे अँगल समजा 60 डिग्री आहे. तर आपण शेवट 60 डिग्री पर्यंत जातो आणि ज्या दिशेला किंवा जिथं जाऊन आपण थांबतो आणि तिथं आपण जो आर्म काढतो, तिथं जी बाजू काढतो, ती बाजू असते आपला टर्मिनल आर्म. टर्मिनल म्हणजे जिथं आपण थांबतोय, जो शेवटची बाजू आहे आपली, ती असते टर्मिनल आर्म. सुरुवातीच्या बाजूला म्हणायचं इनिशियल आर्म. त्यामुळे ह्या अँगलला वाचताना आपण AOB असं वाचतो. ठीक आहे. त्यामुळे आपला अँगल AOB काय आहे? पॉझिटिव्ह अँगल आहे. कारण हा आपण कसा मेजर केलेला आहे? अँटी क्लॉकवाईज म्हणजे खालून वर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजलेला आहे. त्यामुळे हा अँगल आहे अँटी क्लॉकवाईज अँगल. म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की हा अँगल 60 डिग्रीचा असेल तर आपण ह्याला कसं लिहितो? +60 डिग्री असंच लिहिणार. पण त्याविरुद्ध फिगर नंबर 2 मध्ये तुम्ही पाहू शकता की आता आपण वरून सुरुवात करतोय आणि खाली अँगल मोजतोय. म्हणजे घड्याळाच्या दिशेने आपण अँगल मोजतोय. ठीक आहे असं. म्हणजे सुरुवातीला आपण जो आर्म घेतोय, सुरुवातीला जो रे काढतोय तो आहे OB. त्यामुळे सुरुवात आपण इथनं करतोय. त्यामुळे त्याचं नाव काय? इनिशियल आर्म. ठीक आहे. इनिशियल आर्म म्हणजे तिथून आपण अँगल मोजायला सुरुवात करतोय. मग अँगल आपण 1, 2, 3, 4 असं ह्याचं पण मेजर समजा 60 डिग्री समजा. तर जो जिथं आपण थांबतोय शेवट अँगल आपलं जिथं कंप्लीट होतोय, ती शेवटची जी रे काढतोय ती आहे आपली OA आणि त्यामुळे तिला आपण काय म्हणतो? टर्मिनल आर्म. म्हणजे सुरुवात OB पासून करतोय त्यामुळे त्याला म्हणायचं इनिशियल आर्म. खाली जातोय म्हणजे घड्याळाच्या दिशेने जातोय आणि थांबतोय कुठं? आपण OA वर थांबतोय. ती मेजरमेंट होतीये 60 डिग्री समजा होत असेल. तर जिथं आपण एंड करतोय त्या आर्मला काय म्हणायचं? टर्मिनल आर्म. त्यामुळे ह्या अँगलला वाचताना आपण कसं वाचतो? अँगल BOA असं वाचतो. ओके. BOA वाचतो. कारण आपण BO पासून सुरू करतोय आणि OA पर्यंत येतोय. त्यामुळे BOA असं त्याला वाचायचं. आणि हा अँगल घड्याळाच्या दिशेने होतोय. त्यामुळे ह्याला आता 60 डिग्री म्हणायचं का? तर नाही. ह्याला आपण आता -60 डिग्री असं म्हणायचं. ठीक आहे. सर्वांना कळलंय? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर आपण अँगल मोजला तर तो असतो पॉझिटिव्ह आणि घड्याळाच्या दिशेने आपण जर मोजला, घड्याळ ज्याप्रमाणे चालतं म्हणजे क्लॉकवाईज जर मोजला तर अँगल असतो निगेटिव्ह. ठीक आहे. कळतंय? त्यामुळं जे आपले पॉझिटिव्ह अँगल असतात ते वाचताना नेहमी नीट वाचायचे. जसं पहिल्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता. तो कसं वाचतो आपण? अँगल AOB असंच वाचतो आपण. ठीक आहे. ह्याला आपण अँगल AOB असंच वाचतो. आणि जी फिगर नंबर 2 आहे त्याला आपण वाचतो अँगल BOA. इनिशियल आर्म नेहमी आधी आलं पाहिजे. नंतर टर्मिनल आर्म आला पाहिजे. त्यामुळे इथून पुढे अँगल वाचताना सर्वांनी व्यवस्थित वाचायचे. कुठला पण प्रॉब्लेम किंवा कुठला पण क्वेश्चन आपल्याला दिला तर पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्यायचं की अँगल नक्की दिलाय कसा? सुरुवात नेमकी कुठं होतीये? आपण क्लॉकवाईज जातोय का अँटी क्लॉकवाईज जातोय? अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर आपण गेलो तर तो अँगल नेहमी काय असणार आहे? आपला पॉझिटिव्ह असणार आहे. पण जर तोच अँगल आपण घड्याळाच्या दिशेने मोजला म्हणजे क्लॉकवाईज मोजला तर तो अँगल आपला निगेटिव्ह अँगल असणार आहे. आणि आता इथून पुढे अँगल लिहिताना आपण प्लस मायनस असेच लिहायचे आहे. म्हणजे जर अँगल 60 डिग्री असेल अँटी क्लॉकवाईज मोजला तर आपण तो +60 लिहायचा आणि जर क्लॉकवाईज मोजला तर तो -60 असाच लिहायचा. सर्व अँगलसाठी हा नियम अप्लाय होतो. ठीक आहे. मग मला असं वाटतं डायरेक्टेड अँगल मध्ये कुणाला काही शंका नसावी. आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता पुढं अँगल आपण शिकलोय. झिरो अँगल म्हणजे काय? म्हणजे जर दोन रे ओव्हरलॅप करत असतील. आता इथं तुम्हाला 2 रे दिसतात. पहिली आहे OA आणि दुसरी काय आहे? OB. आता दोन्ही एकावर एक ओव्हरलॅप झाले. ठीक आहे. दोन्ही एकावर एक ओव्हरलॅप झालेल्या आहेत. आता कुठली पण रे जेव्हा ओव्हरलॅप होते तेव्हा त्यांच्यामध्ये कुठला अँगल बनतो का? नाही. त्यामुळे इथं जो अँगल तयार झालाय समजा थिटा आपण अँगल असं म्हणलं तर थिटा किती आहे इथं? 0 डिग्री आहे. ठीक आहे. थिटा किती आहे इथं आपला? 0 डिग्री आहे. त्यामुळे इथं कुठलाच अँगल तयार होत नाही. त्यामुळे ह्या अँगलला म्हणायचं झिरो अँगल. ठीक आहे. मेजर ऑफ अँगल AOB किंवा मेजर ऑफ अँगल BOA किती आहे? 0 डिग्री हे आहे. हे बघून सुद्धा कळतंय. ह्यात काय समजवण्यासारखा भाग नाहीच आहे. आपण जाऊया पुढं. आता पुढे दिलं आहे स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट अँगल म्हणजे काय?
तर जिथं आपल्याला दोन्ही रेषा अपोजिट साईडला बघायला मिळतात, म्हणजे इथं तुम्ही बघू शकता इथं रे ओ ए ची डायरेक्शन ओ ए जी आहे ती आपल्या राईट साईडला आहे आणि ओ बी जी आहे ती लेफ्ट साईडला आहे. म्हणजे दोन्ही डायरेक्शन काय दोन्ही रेषा किंवा दोन्ही लाईन्सच्या अपोजिट आहेत. मग इथं जो अँगल तयार होतोय तो काय आहे? 180 डिग्री तयार होतोय. पण आपण शिकलेलो आहोत. अँगल समजा मी तुम्हाला म्हणला, तर मी दोन क्वेश्चन विचारतो तुम्हाला. अँगल ए ओ बी आणि अँगल बी ओ ए. ठीक आहे. ए ओ बी ए ओ बी. अच्छा, दोन्ही अँगल ए ओ बीच आहे. ठीक आहे. दोन्ही अँगल ए ओ बी असेच आहेत. पण आता वरच्या बाजूचा बघू. ठीक आहे. आपण वरच्या बाजूचा मी वर लिहितो अँगल ए ओ बी हा वरच्या साठीचा झाला आणि खालचा अँगल ए ओ बी तो खालच्या साठीचा झाला. आता वरच्या बाजूला मला सांगा, आपण जो अँगल मोजतोय ह्या बाजूला बघा, ह्या बाजूला ही ही साईड आपण बोलतोय. ठीक आहे. वरची साईड. वरचा जो अँगल आहे तो क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? बरोबर. तो कसा आहे? अँटी क्लॉकवाईज. घड्याळाच्या विरुद्ध आपण चाललोय. बरोबर. आता मेजरमेंट तर माहिती आहे, दोघांची मेजरमेंट काय राहणार आहे? 180 डिग्री, 180 डिग्रीच राहणार आहे. पण आता फरक कुठं पडतो? तर आपण शिकलोय अँगल पॉझिटिव्ह पण असतो आणि अँगल निगेटिव्ह पण असतो. मग आता ह्याला आपण साइन द्यायचं. तर आता वरचा अँगल म्हणजे हा अँगल जो आहे आपला तो ए ओ बी आपण अँटी क्लॉकवाईज मोजतोय आणि आपण शिकलोय अँटी क्लॉकवाईज म्हणजे अँगल आपला नेहमी काय राहणार आहे? पॉझिटिव्ह राहणार आहे. ओके. त्यामुळे अँगल एओबी जो वरच्या साईडचा आहे तो प्लस 180 डिग्री आहे. पण तोच अँगल जर खालून मोजला म्हणजे एओबी जो खालची बाजू तुम्हाला दिसते अँगल नंबर 2 मी जो काढलाय तो तुम्ही काय लिहिणार? मायनस 180 डिग्री असा लिहायचा. कळतंय? मग जो अँगल जिथं आपले रेज अपोजिट असतात त्या अँगलला म्हणायचं स्ट्रेट अँगल. पण तोच अँगल जर आपण अँटी क्लॉकवाईज मोजला तर तो अँगल होतो प्लस 180 डिग्री. क्लॉकवाईज मोजला तर तो अँगल होतो मायनस 180 डिग्री. ह्यात तर कोणाला काही शंका नसावी. आता हे खूप बेसिक वर आपण चाललेलो आहोत आणि कन्सेप्ट तुमच्या बुकमध्ये दिले आहेत त्यामुळे मी सुद्धा हे घेत आहे. आता पुढचा अँगल आहे वन रोटेशन अँगल. आता वन रोटेशन म्हणजे काय? की एक रे रोटेट करायला सुरुवात करते आणि ती एक अख्खा राऊंड पूर्ण करून परत तिच्या जागेवर येत आहे. ठीक आहे. तिला म्हणायचं वन रोटेशन अँगल. म्हणजे सुरुवातीला आपण रे ओ ए घेऊया समजा. ओ ए नी तिचं रोटेशन सुरू केलं आणि ते रोटेशन पूर्ण करून ती आली ओ बी वर. ठीक आहे. म्हणजे आता इथं अख्खा एक राऊंड पूर्ण केलाय. आता इथं आपल्याला माहितीये की अख्खा एक राऊंड पूर्ण केलाय म्हणजे अँगलचं मेजर काय असणार आहे? 360 डिग्री ह्याने पूर्ण कव्हर केलाय ना. पूर्ण अख्खा एक राऊंड कव्हर केलाय. इथून अख्खं आपण सुरू केलं तर अख्खं कंप्लीट केलं म्हणजे 360 डिग्रीचा एक राऊंड पूर्ण केलेला आहे. परत तोच कन्सेप्ट की आता अँगल इथं आपण दोन प्रकारे मोजलेत. एक क्लॉकवाईज मोजलाय, एक अँटी क्लॉकवाईज मोजलाय. तुम्हाला दिसत असेल की इथं जो अँगल आपण मोजलाय हा सगळ्यात बाहेरचा जो मी मार्क करतोय हा अँगल हा जो आता मी मार्क केलाय तो क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? बरोबर. क्लॉकवाईज आहे. त्यामुळे ह्या अँगलचं मेजरमेंट काय असणार आहे? प्लस का मायनस? मायनस 360 डिग्री. कळतंय? मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी जो अख्खा एक बाहेरचा राऊंड आपण पूर्ण केलाय घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज त्याचं मेजरमेंट काय असणार आहे? मायनस 360 डिग्री. पण तो तीच आतली साईड बघा. आतली साईड मी वेगळ्या कलरने दाखवतो. ठीक आहे. आतली साईड आपण बघूया. तीच आतली साईड तुम्ही बघू शकता ही वाली. हा अँगल आतला. हा आपण कसं कंप्लीट केलाय? अँटी क्लॉकवाईज कंप्लीट केलाय. म्हणजे ओ ए वरच्या बाजूने फिरून खाली येतोय. वर जाऊन खाली येतोय म्हणजे तो अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय. त्यामुळे ह्या अँगलचं मेजरमेंट किती असणार आहे? प्लस 360 डिग्री. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेलो तर त्याचं मेजरमेंट असणार आहे प्लस 360 डिग्री. पण तेच घड्याळाच्या दिशेने गेलो तर आपलं मेजरमेंट असणार आहे मायनस 360 डिग्री. क्लॉकवाईज जाताल तर मायनस 360 डिग्री, अँटी क्लॉकवाईज जाताल तर प्लस 360 डिग्री. कळतंय? ह्याला म्हणायचं वन रोटेशन अँगल. मी तुम्हाला वन रोटेशन अँगल ते काय असतं ते पण सांगितलं. ह्याचं मेजरमेंट 360 डिग्री आहे आणि प्लस कधी असतं आणि मायनस कधी असतं ते सुद्धा शिकवलंय. आता पुढचा अँगल जो आहे तो आहे आपला राईट अँगल. आता राईट अँगल तुम्हाला माहिती आहे राईट अँगल म्हणजे थिटा इज इक्वल टू काय राहणार आहे आपला 90 डिग्री राहणार आहे. बरोबर. थिटा इज इक्वल टू ह्याचं मेजरमेंट राहतं 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर इथं आपल्याला बघायला मिळतो. तर इथं तुम्हाला दिसत असेल की दोन अँगल इथं तयार झालेले आहेत. एक अँगल आहे अँगल ए ओ बी. ठीक आहे. आणि जो दुसरा अँगल इथं बघायला मिळतोय तो आहे अँगल ए ओ बी डॅश.
आता व्यवस्थित विचार करा आणि सांगा. तुम्हाला तर माहिती आहे थिटाची व्हॅल्यू काय आहे? इथं आता 90 डिग्रीच आहे. राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल आहे. पण आता क्लॉकवाईज जातोय का अँटी क्लॉकवाईज जातोय ह्यातून आपल्याला कळतं अँगल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आता राईट अँगल बघा, पहिला अँगल बघा, अँगल AOB हा वाला अँगल बघा. ह्या वाला अँगल मध्ये आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जातोय. म्हणजे कसं जातोय? अँटी क्लॉकवाईज जातोय. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज जात आहे. अँटी क्लॉकवाईज असताना अँगलची मेजरमेंट काय असते सांगा लवकर? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? व्हेरी गुड, पॉझिटिव्ह असते. मग आता अँगल AOB ची मेजरमेंट काय लिहिणार तुम्ही? +90 डिग्री. पण तोच अँगल जेव्हा आपण खालच्या बाजूला मोजतो म्हणजे घड्याळाच्या दिशेने मोजतो, मेजर ऑफ अँगल AOB, आता आपण खाली येतोय म्हणजे आपण क्लॉक वाईज जातोय, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जातोय. तर आता अँगलचं मेजर आपलं काय राहणार आहे? निगेटिव्ह राहणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, यायला लागले सर्वांनाच. गुड गुड गुड. काही नाही, सोपं आहे. विरुद्ध गेलं घड्याळाच्या, अँटी क्लॉकवाईज गेलं तर अँगल पॉझिटिव्ह. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेलं म्हणजे क्लॉकवाईज गेलं तर अँगल असतो निगेटिव्ह. एवढंच सगळं सिंपल आहे. ह्या पलीकडे दुसरा कन्सेप्ट काहीच नाहीये. तुम्हाला फक्त कळलं पाहिजे की अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये काय आहे काय नाही. चला आता मी तुम्हाला तेच शिकवतो की क्वाड्रंट काय असतात. आता आपण सगळे ग्राफ शिकलोय बरोबर. ग्राफ मध्ये सर्वांनी क्वाड्रंट तर शिकलेच असतील. मग आता पुढे मी तुम्हाला तेच शिकवतो. क्वाड्रंट अँगल नक्की काय असतात, ते कसे मोजायचे, प्लस कधी घ्यायचा, मायनस कधी घ्यायचा. तुम्हाला जर अचानक कुणी विचारलं की -90 डिग्री कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतो, तर गडबड न काही गडबड करता तुम्हाला आलं पाहिजे की -90 म्हणजे नक्की काय आहे, मायनसचा अर्थ काय, प्लसचा अर्थ काय, हे आता आपल्याला अप्लाय करता आलं पाहिजे. आता आपल्याला एवढं तर कळलंय की मायनस म्हणजे घड्याळाच्या दिशेने गेलं तर मायनस असतं, विरुद्ध गेलं तर प्लस असतं. पण आता ते वापरता आलं पाहिजे. ठीक आहे. मग आता आपण त्याचाच वापर करून घेऊया. मी थोडी तुमची प्रॅक्टिस करून घेईल आणि मग आपण पुढच्या कन्सेप्टला जाऊया. तर आता आपण क्वाड्रंट शिकलोय है ना. ह्याला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो, इथे तुम्हाला दिसतंय. वरच्या ऍक्सिसला वाय म्हणतो आणि जे विरुद्ध असतात त्याला आपण एक्स डॅश आणि वाय डॅश असं म्हणतो. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे एक्स ऍक्सिस नेहमी काय असते आपली? पॉझिटिव्ह असते. ही वाय ऍक्सिस पण काय असते? नेहमी आपली पॉझिटिव्ह असते. आता एक्स ऍक्सिस ही जी पॉझिटिव्ह आहे त्याच्या विरुद्ध एक्स डॅश जी दिसते, एक्स डॅश, ती कशी असणार आहे आपली? निगेटिव्ह ऍक्सिस असणार आहे. आणि वाय डॅश, वाय ला अपोजिट आहे, वाय पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे वाय डॅश सुद्धा काय असणार आहे आपला? निगेटिव्ह असणार आहे. आता हे बेसिक्स आपल्याला माहित आहे. ह्याला आपण म्हणतो क्वाड्रंट नंबर 1, ह्याला म्हणतो आपण क्वाड्रंट नंबर 2, याला आपण म्हणतो क्वाड्रंट नंबर 3 आणि याला आपण म्हणतो क्वाड्रंट नंबर 4 असं म्हणतो. ठीक आहे. याला आपण म्हणतो क्वाड्रंट नंबर 4. रोमन सर्वांना कळतंय ना? 1 2 3 4 असं मी लिहिलेलं आहे. क्वाड्रंट नंबर 1 म्हणजे आपला POQ जो तुम्हाला दिसतोय. क्वाड्रंट नंबर 2 म्हणजे आपला QOR जो तुम्हाला दिसतोय आणि क्वाड्रंट नंबर 3 म्हणजे आपला ROS जो तुम्हाला दिसतोय. क्वाड्रंट नंबर 4 म्हणजे POS जो भाग दिसतोय तो आहे क्वाड्रंट नंबर 4. क्वाड्रंट त्यांची डायरेक्शन किंवा क्वाड्रंट कधीच बदलत नाही. 1 च्या ठिकाणीच राहणार आहे. 1 म्हणजे एक्स आणि वायच्या मध्येच राहणार आहे. क्वाड्रंट नंबर 2 एक्स डॅश आणि वायच्या मध्येच राहणार आहे. क्वाड्रंट नंबर 3 एक्स डॅश आणि वाय डॅशच्या मध्येच राहणार आहे. आणि क्वाड्रंट नंबर 4 एक्स आणि वाय डॅशच्या मध्येच राहणार आहे. क्वाड्रंट त्यांची जागा बदलत नाही. त्यामुळे समजून घ्या क्वाड्रंट नंबर 1 पहिल्या एक्स आणि वायच्या मध्ये क्वाड्रंट नंबर 1, एक्स डॅश आणि वायच्या मध्ये क्वाड्रंट नंबर 2, एक्स डॅश आणि वाय डॅश यामध्ये क्वाड्रंट नंबर 3, वाय डॅश आणि एक्स मध्ये क्वाड्रंट नंबर 4. ठीक आहे, कळलं? आता आपण प्रत्येक अँगलची मेजरमेंट मोजून घेऊया. आता आतमध्ये आपल्याला असे एरो वगैरे दिलेत, अँगल्स दिलेत, ते किती असतील काय असतील आपण ते मोजून घेऊया. ठीक आहे. साईडला आपण सर्व लिहून घेऊ. चला आता पहिला अँगल, आता तुम्हाला इथं फक्त बघायचंय. आता मी 2 बाजू करतो. ठीक आहे. पहिल्यांदा एक आहे आपले पॉझिटिव्ह अँगल आणि एक आहे आपले निगेटिव्ह अँगल. सांगा पॉझिटिव्ह अँगल कधी तयार होतात? जेव्हा आपण मेजरमेंट कशी घेतो? अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा आपण मेजरमेंट घेतो तेव्हा ती पॉझिटिव्ह असते. आणि दुसरी काय असते? क्लॉकवाईज. आणि ते अँगल नेहमी कसे असतात आपले? निगेटिव्ह असतात. आता सर्वात पहिल्यांदा अँटी क्लॉकवाईज जे जे आहेत ते आपण लिहून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा जो अँटी क्लॉकवाईज गेलेला दिसतोय तो तुम्हाला हा पहिला अँगल दिसतोय. मी मार्क केलाय तो अँगल POQ. अँगल POQ. चला इथे सांगा इनिशियल आर्म काय असणार? सुरुवात आपण कुठनं करतोय?
ओपी पासनं करतोय आणि त्याच ओपी पासनं आपण असं अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वर जातोय ओक्यू पर्यंत. म्हणजे इथं आपलं ओपी इनिशियल आर्म आहे आणि ओक्यू टर्मिनल आर्म आहे आणि आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जातोय. सांगा आता हा कुठला अँगल तयार होतोय? राईट अँगल तयार होतोय. म्हणजे इथं आपला अँगल +90 असणार आहे का -90? तर अँगलची मेजरमेंट राहणार आहे +90 डिग्री. कारण आपण कसं जातोय? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जातोय. पहिला अँगल कळला पॉझिटिव्ह कसा आहे? पीओक्यू हा अँगल आपला पॉझिटिव्ह अँगल आहे कारण आपण अँटी क्लॉकवाईज मोजलाय. ओपी हा इनिशियल आर्म आहे कारण तिथून आपण सुरुवात केली मोजायला आणि ओक्यू ला जाऊन आपण थांबलोय. त्यामुळे ओक्यू आपलं टर्मिनल आर्म आहे. चला अजून तुम्हाला काय दिसतंय बरं? अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपण कुठलं गेलोय? कुठला अँगल तयार केलाय अजून? बघा नीट. बघा तुम्हाला दिसत असेल पीओआर अँगल पीओआर. ठीक आहे. अँगल पीओआर जो दुसरा अँगल दिसतोय मी त्याला दुसरा पेन वापरतो. ठीक आहे. अँगल पीओआर जो मी रेड पेनने दाखवलाय आता मार्क केलाय. अँगल पीओआर तुम्हाला दिसतंय स्ट्रेट अँगल तयार झालाय. मगाचा होता राईट अँगल पीओक्यू हा राईट अँगल होता त्यामुळे तो +90 आला. आता अँगल पीओआर हा कसला अँगल आहे? हे स्ट्रेट अँगल आहे. दोन्ही ओपी आणि ओआर एकमेकाला विरुद्ध आहेत. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे हे जे मेजरमेंट काय असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. पण ती 180 डिग्री पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर ती पॉझिटिव्ह आहे. का पॉझिटिव्ह आहे? कारण आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जातोय. ओपी पासून सुरू करतोय आणि ओ आर पर्यंत जातोय. ठीक आहे. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जातोय. इथं सांगा मला इनिशियल आर्म काय आहे आपला? ओपी आहे. आणि जो टर्मिनल आर्म आहे जिथं आपण थांबतोय तो काय आहे? ओ आर आहे. त्यामुळे ह्याला लिहिताना आपण नुसतं 180 लिहायचं नाही आता +180 डिग्री असं लिहायचं. कळतंय? आता माझ्या मते अजून दुसरा कुठला अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध जाणारा अँगल तुम्हाला दिसतोय का? नाही. चल. आता आपण पुढे जाऊया. आता म्हणजे अँटी क्लॉकवाईज तर अँगल आपले संपले. आता क्लॉकवाईज जे निगेटिव्ह अँगल आहेत ते सांगा. चला अँगल मेजरमेंट ऑफ अँगल पीओएस काय असणार आहे आता? सरळ सरळ करते. क्लॉकवाईज अँगल पीओएस म्हणजे काय असणार आहे? 90 डिग्री. पण कसलं 90 डिग्री? -90 डिग्री कारण आपण घड्याळाच्या दिशेने जात आहोत. ठीक आहे. चल. आता पुढं मेजरमेंट ऑफ अँगल पुढचा अँगल काय दिलाय? दिसत असेल तुम्हाला. पुढचा अँगल काय दिलाय आपला? पुढचा अँगल दिलाय अँगल. ठीक आहे. पीओएस तर आपला हा अँगल तर झाला. आता पुढचा अँगल दिलाय पीओक्यू. ठीक आहे. जो आता मी मार्क केला. मी परत एकदा ग्रीन ने मार्क करतो. ठीक आहे. ग्रीन ने मार्क करतो. अँगल पीओक्यू. आपण ओपी पासून सुरू करतोय. अख्खा घड्याळाच्या दिशेने जातोय. घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तसा आपण एक राऊंड पूर्ण करून ओ क्यू कडे जातोय. ठीक आहे. 180 पूर्ण करतोय आणि परत 90 जातो. आता एवढ्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती. एवढं म्हणजे किती असतं? एवढं जे आता मी मार्क करतोय ते एवढं किती असतं? 180 आणि प्लस हे वरचं जे गेलोय आपण ते किती आहे? 90. 180 + 90 म्हणजे त्याचं काय आलं सांगा? पीओक्यू ना मेजरमेंट ऑफ अँगल पीओक्यू किती येणार आहे? 270 डिग्री येणार आहे. आता घड्याळाच्या दिशेने जातोय त्यामुळे ह्याची मेजरमेंट काय राहणार आहे? -270 डिग्री. कळतंय? आपण इथून सुरू करतोय. अख्खा एक 180 डिग्री पूर्ण करून +90 डिग्री जातोय. जे अँगल पीओक्यू जो आपण तयार करतोय तो घड्याळाच्या दिशेने तयार करतोय. त्यामुळे टोटल अँगल 270 डिग्री एवढा भरतोय. त्यामुळे त्याला आपण 270 न लिहिता -270 असं लिहितो कारण क्लॉकवाईज रोटेशन होत आहे. जमलं? कळलं सगळ्यांना? अजून एक्झाम्पल घ्यायचे 2-3. ठीक आहे. मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल देतो. मग तुम्हीच मला सांगा ते अँगल कुठं पडेल, काय पडेल. ठीक आहे. आपण डिस्कस करू. थोडं मी इथं रफ करतो सगळंच. ठीक आहे. सगळ्या गोष्टी मी थोड्या रफ करतो इथं. हे अँगल आता आपल्याला नाही कन्सिडर करायचे. क्वाड्रंट लक्षात ठेवा फक्त. मी तुमच्यासाठी 1 परत लिहितो. हा क्वाड्रंट नंबर 2. हा क्वाड्रंट नंबर काय? 3 राहणार आहे. हा क्वाड्रंट नंबर राहणार आहे 4. चल. आता मी आपण 2-3 अँगल लिहून घेऊया. फर्स्ट अँगल आहे -60 डिग्री. दुसरा अँगल आहे तो आहे +120 डिग्री. तिसरा अँगल आहे तिसरा अँगल आपण घेऊया -250 डिग्री. ओके. -250 डिग्री असं घेऊया आपण. आणि चौथा अँगल एक घेऊया मायनस तो एक प्लसच घेऊया. ठीक आहे. एक प्लस घेऊया. एक घेऊया 280 डिग्री. ठीक आहे.
हे 4 अँगल आपण घेऊया. चला मी तुम्हाला वेळ देतो, व्हिडिओ पॉज करा. पटपट पटपट सांगायचं कुठल्या क्वाड्रंट मध्ये कसं आहे, काय आहे. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांची मेजरमेंट आपण अँगल एबीसी म्हणून घेऊया. ठीक आहे. ह्या सगळ्यांची मेजरमेंट आपण सगळ्यांना अँगल एबीसी असं कन्सिडर करू. तर मी पण इथं काढताना एबीसी असंच काढणार आहे. तुम्हाला मी अँगल काढून दाखवतो कसा अँगल बनल, कसा बनणार, कसा नाही. आता लगेच आता पॉज करा, सोडवा पटकन आणि परत व्हिडिओ प्ले करून माझी उत्तर आणि तुमची उत्तरं मॅच होत आहेत का ते बघूया आपण. ठीक आहे. फर्स्ट आता सगळ्यात पहिल्यांदा -60 डिग्री. आता एवढं डोक्यात ठेवायचं, मायनसचा अर्थ काय, कसं जायचंय आपल्याला. मायनस म्हणजे घड्याळाच्या दिशेने जायचंय. घड्याळाच्या दिशेने जायचंय म्हणजे आपल्याला ह्या दिशेने जावं लागणार आहे. तर पहिल्यांदा आता आपल्याला माहिती आहे टोटल मेजरमेंट किती ह्या क्वाड्रंटची. क्वाड्रंट नंबर आता कुठल्यावर आहे आपण, क्वाड्रंट नंबर आता 4 मध्ये खेळायचंय आपल्याला. ठीक आहे. तर आपण घड्याळाच्या दिशेने जातोय ना, त्यामुळे क्वाड्रंट नंबर 4 मधून आपण अँगल मोजणार आहे. तर आता हा टोटल 90 आहे. आपला अँगल काय 60 आपला एवढा जवळपास असं तयार होईल. तर ह्या अँगलचं मेजरमेंट असणार आहे -60 डिग्री. म्हणजे आपला अँगल -60 डिग्री कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतोय, कुठला क्वाड्रंट दिसतोय तुम्हाला, क्वाड्रंट नंबर 4 मध्ये येत आहे. इथपर्यंत कोणाला काय शंका आहे का? नसेलच. सोपं आहे, जास्त अवघड नाहीये. तरी काही जणांना अडचणी येतात म्हणून मी एवढं चाललोय व्यवस्थित. ठीक आहे. दुसरं प्लस 120 डिग्री. आता प्लस जायचंय, प्लस म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जायचंय. चला अँगल एबीसी आपण म्हटलं ना, म्हणजे इथून आपण सुरू करायचंय, इथून सुरू करायचंय आणि 120 डिग्री. आता एवढ्याची मेजरमेंट माहिती आहे आपल्याला, एवढं किती आहे 90, हे किती आहे 180, म्हणजे ह्याच्यामध्येच आपला अँगल इथं 90 प्लस काहीतरी इथं येईल. ठीक आहे. म्हणजे हा जो टोटल अँगल होणार आहे तो आहे 120 डिग्री. आणि हा अँगल जो आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये तुम्हाला दिसतोय, क्वाड्रंट नंबर 2 मध्ये दिसतोय. प्लस आहे ना, त्यामुळे आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जातोय. त्यामुळे हा जो 120 डिग्रीचा आर्म येणार आहे, 120 डिग्री अँगल तयार होणार आहे, तो आपला क्वाड्रंट नंबर 2 मध्ये तयार होणार आहे. मग याचं उत्तर आपण लिहून घेऊया पटकन. हा आहे क्वाड्रंट नंबर 2 मध्ये तयार होणारा अँगल. ठीक आहे. आता -250 डिग्री. चलो -250. चला सांगा -250. मायनस म्हणजे कसं जायचंय, क्लॉकवाईज काय अँटी क्लॉकवाईज. चला पटपट सांगा. मायनस म्हणजे आता आपल्याला कसं जायचंय, क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने जायचंय. मग आपल्याला माहिती आहे, चला 250 म्हणजे हा काय किती झाला 90. हा किती झाला पीओआर, किती झाला 180. पीओक्यू किती झाला 270 झाला आहे ना. 90 प्लस 90 प्लस 90 हे 90 90 90 है ना. किती झाला 270. म्हणजे आपला अँगल जो आहे तो ह्याच्या आतमध्येच येणार. म्हणजे हे आपलं 180 आहे, सर्वांना माहिती आहे. हा 270 बनणार, हे पण सर्वांना माहिती आहे. आपला जो अँगल आहे 250 तो असाच याच्या दरम्यान येणार आहे. हा जो टोटल अँगल अख्खा बनणार आहे, जो आपण घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज मोजतो, ह्याची मेजरमेंट किती असणार आहे 250 डिग्री. पण तो क्लॉकवाईज गेल्यामुळे ह्याला आपण -250 असं लिहितो. मग सांगा -250 कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे, आपल्या क्वाड्रंट नंबर 2 मध्येच येणार आहे. कळतंय. चलो आता लास्ट अँगल +280 डिग्री. हे रफ करतो मी परत एकदा. +280 डिग्री. सांगा चला आता प्लस जायचंय म्हणजे कुठल्या दिशेने जायचंय, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. व्हेरी गुड, अँटी क्लॉकवाईज जायचं आहे. तर प्लस जातोय, मग हे माहिती आहे आपल्याला, हे 90, हे 180, हे 270. आपल्याला किती जायचंय 280. आता 270 हे एवढं 270 येतंय. असं जर आपण गेलो, एवढं किती येतंय 270. आपल्याला 10 डिग्री अजून थोडा पुढे जायचं आहे, म्हणजे अजून इथपर्यंत गेलं. ह्या टोटल अँगलचं मेजरमेंट किती येणार आहे 280 डिग्री एवढा येणार आहे. आता हा जो आर्म आहे आपला तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतोय, क्वाड्रंट नंबर 4 मध्ये येतोय. त्यामुळे आपला अँगल 280 डिग्री क्वाड्रंट नंबर कुठे येणार, क्वाड्रंट नंबर 4 मध्ये येणार आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, क्वाड्रंट अँगल असं म्हणतो. अवघड आहे का सोपं आहे सांगा बरं. खूप सोपं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, क्लॉकवाईज गेला तर अँगल असतो निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज गेला तर अँगल असतो पॉझिटिव्ह. क्वाड्रंट त्यांची जागा बदलत नाही, क्वाड्रंट फिक्स्डच असतात. त्यामुळे क्वाड्रंट लक्षात ठेवायचे. एक्स वायच्या मध्ये जो क्वाड्रंट असतो तो क्वाड्रंट नंबर 1, एक्स डॅश वायच्या मध्ये जो असतो तो क्वाड्रंट नंबर 2, एक्स डॅश वाय डॅशच्या मध्ये जो असतो तो क्वाड्रंट नंबर 3 आणि वाय डॅश एक्सच्या मध्ये जो असतो तो क्वाड्रंट नंबर 4 असा असतो. ठीक आहे. चलो जास्त वेळ नाही वाया घालवता, आता पुढे जाऊया. को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगल म्हणजे काय, आता आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. को टर्मिनल अँगल हा पण कन्सेप्ट थोडा सोपाच आहे. तर को टर्मिनल म्हणजे काय, तर एक अँगल आपण बनवतो.
तो अँगल बनला की त्याच्या विरुद्ध पण एक अँगल बनतो. त्या अँगलला म्हणायचं को टर्मिनल अँगल. जसं की इथं तुम्हाला दिसत असेल, इथं आपण पहिल्यांदा कुठला अँगल तयार केलाय? +30 डिग्री तयार केला. आता प्रत्येक अँगलला प्लस मायनस लावायचं बरं का. आता ही चूक कुणीच करायची नाही. अँगल म्हणताना प्लस मायनस मध्येच म्हणायचा. हा 30 डिग्री आपण अँटी क्लॉकवाईज मोजलाय, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजलाय. त्यामुळे हा अँगल काय आहे? +30 डिग्री. आता +30 डिग्री हा जो मधला सेक्शन आहे तो +30 डिग्री तयार करतोय. आता ह्याच्या बाहेरचा जो सेक्शन तुम्हाला दिसतोय एवढा वाला पार्ट, तो किती डिग्री अँगल तयार करतोय? ठीक आहे, इथं किती दिलंय त्यांनी? -330 दिलाय. -330 का? कारण हा रोटेशन कसं करतोय? क्लॉकवाईज करतोय. व्हेरी गुड. क्लॉकवाईज रोटेशन केल्यामुळे तो कसा राहणार आहे? -330 डिग्री असा राहणार आहे. मग ह्यालाच आपण काय म्हणतो? को टर्मिनल अँगल म्हणतो. म्हणजे एक अँगल तयार झाला तर त्याच्या दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या साईडला कुठला अँगल तयार होतोय? तर तो अँगल म्हणजे असतो आपला को टर्मिनल अँगल. आता हा अँगल ओ ए पासून सुरू झाला आणि ओ बी ला जाऊन एंड झालाय. आता पहिला अँगल बघा, तो काय होता? अँगल ए ओ बी असा होता. दुसरा अँगल बघा 330 वाला जो आहे तो ए ओ बी होता. मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बीच होता. ए ओ पासून सुरू केला आपण आणि ओ बी पर्यंत गेलो. आता अजून एक अँगल तयार होतोय जो ओ ए पासून सुरू होतोय आणि परत तो गोल फिरून बी पर्यंत जातोय. जो बाहेरचा दिसतोय ओ ए पासून सुरू झाला आणि तो बाहेरनं फिरून ओ बी पर्यंत गेला. हो, हा किती आहे? 390 डिग्री. आता हा क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? तर तो अँटी क्लॉकवाईज आहे. त्यामुळे ह्याचं मेजरमेंट किती घ्यायचं आहे आपण? सांगा लवकर. मेजरमेंट किती घ्यायचं आहे याचं? प्लस का मायनस घेणार? प्लस घ्यायचं. ठीक आहे, कारण हा आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजलाय. मग हे जे 3 अँगल आहेत ते आपण कसे तयार केले? तर आपल्याकडे दोनच आर्म होते. एक इनिशियल आर्म आपला काय इथं? इनिशियल आर्म काय आहे सांगा सगळे? इनिशियल आर्म आपला ओ ए हाच आहे आणि टर्मिनल आर्म काय आहे आपला? ओ बी आहे. मग ह्या दोन आर्मचाच वापर करून आपण भरपूर अँगल तयार केले. 3 अँगल तयार केले. ठीक आहे. ओ ए पासून सुरू केलं, ओबीला गेलो 30 डिग्री तयार झाला. ओ ए पासून सुरू केलं, घड्याळाच्या दिशेने गेलो, परत ओबीला गेलो, -330 डिग्री तयार झाला. ओ ए पासून सुरू केलं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेलो म्हणजे अँटी क्लॉकवाईज गेलो, परत ओबीला जाऊन पोहोचलो. अँगल किती झाला? 390 डिग्री तयार झाला. म्हणजे हे 3 अँगल जे आहेत 30 डिग्री, +30 डिग्री, -330 डिग्री आणि +390 डिग्री, ह्या अँगलला म्हणायचं को टर्मिनल अँगल. ह्या अँगलला काय म्हणायचं सर्वांनी? को टर्मिनल अँगल. को म्हणजे काय? हे एकत्र तयार झालेले अँगल आहेत. एकाच आर्मने तयार केलेत आणि एकच आर्म आहे. तुम्हाला तिन्ही केसमध्ये बघायला मिळत असेल. ओ ए हा इनिशियल आर्म आहे. ओ ए पासूनच आपण अँगल मेजर करायला सुरुवात करतोय आणि एंड कुठं करतोय? ओ बी लाच करतोय. त्यामुळे इनिशियल आणि टर्मिनल आर्म इथं सेम आहेत. त्यामुळे हे 3 जे अँगल आहेत ते अँगल कसले आहेत? तर आपले को टर्मिनल अँगल्स आहेत. कळतंय? आता अजून एक पॉइंट की को टर्मिनल अँगल्स जे असतात त्यांची जर आपण वजाबाकी केली, काय केली त्यांची आपण? वजाबाकी केली म्हणजे सबट्रॅक्शन केलं, तर ते सबट्रॅक्शन जे असतं ते नेहमी 360 किंवा त्याच्या मल्टिपल्स मध्ये येतं. कळतंय? 360 किंवा त्याच्या मल्टिपल्स मध्येच येतं. म्हणजे जर आपण आता इथं 2 कॉम्बिनेशन घेऊया, एक ह्याचं घेऊया म्हणजे -330 केलं मी आणि मायनस सबट्रॅक्शन करायचं. ठीक आहे, -330 हा एक अँगल झाला. मायनस करूया आपण दुसरा अँगल किती घेतला आपण? +30. तर सर्वांना माहिती -330 प्लस मायनस काय होतं? मायनस होतं. मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. म्हणजे 330 प्लस 30 किती होणार? 360 आणि साइन नेहमी आपण कुणाच देतो? मोठ्याच देतो. इथं मोठा कोण आहे? 330 हा मोठा आहे. मग ह्याचा साइन देतो -360. झालं का नाही? 360 अँगल आला. म्हणजे ह्या अँगल्सची जर सबट्रॅक्शन केली तर आपला अँगल 360 येईल किंवा त्याच्या पटीत उत्तर येईल. म्हणजे 360 आला तर दुसरा 720 येणार, तिसरा 180 येणार. ठीक आहे. अशा पटीत उत्तर येणार आहेत. हे 360च्या मल्टिपल्स मध्ये आपले अँगल्स येतात. ठीक आहे. हे किंवा हे किंवा हे. एवढं लक्षात ठेवा. आता अजून एक उदाहरण आपण बघूया. हिथंच 390चं उदाहरण घेऊया आपण. एक अँगल घेऊया 390. त्याचं सबट्रॅक्शन करूया. कोणाबर आहे ना 30 बर करूया. 390 आणि 30. बघा उत्तर काय येतंय? 360 नेहमी येणार. ठीक आहे. कळतंय सगळ्यांना? किंवा आपण अजून 2 अँगल घेऊया. बरोबर? 390 आणि 330 घेऊया आपण. ठीक आहे. 390 -330 घेऊया आपण. सांगा 390 मायनस मायनस काय होणार? प्लस 330 0 0 9 आणि 3 किती असतं? 9 + 3 12 असतं. हातचाला एक 3 3 3 + 3 6 आणि हातचाला एक 7 720 आलं.
आलं का नाही मल्टिपल 360 इंटू 2 720 येते. म्हणजे हे जे अँगल असतात ह्यांची तुम्ही सबट्रॅक्शन करा. जी सबट्रॅक्शन येईल ते प्लस किंवा मायनस मध्येच येईल, पण ती जी असणार आहे ती 360 किंवा त्याच्या मल्टिपल्स मध्ये असणार आहे. सगळ्यांना कळतंय? हे जे असणार आहे ते 360 किंवा मी इथं लिहिलेलं दिसलं नसेल तुम्हाला. मी लिहिलं की आपलं जे आन्सर येईल ते कसं येणार आहे मल्टिपल्स मध्ये येणार आहे. म्हणजे 360 येईल किंवा मल्टिप्लाय बाय 2 केलं 720 येईल किंवा मल्टिप्लाय बाय 3 केलं 180 येईल. आता इथं आपलं आन्सर काय आलं 720 हे आलं होतं. 720 हा मल्टिप्लाइड 320चा मल्टिपल आहे. सॉरी 360चा आहे. 360 इंटू 2 केलं तर उत्तर येतं 720. त्यामुळे अँगल्स को टर्मिनल अँगल्सची जर आपण सबट्रॅक्शन केली तर ते जे आन्सर येणार आहे ते कसं येतं 360 किंवा त्याच्या मल्टिपल्स मध्ये येतं. प्लस येऊ मायनस येऊ आपल्याला काय घेणं देणं नाहीये. को टर्मिनल अँगल हा कन्सेप्ट सर्वांना क्लिअर असेल असं मला वाटतंय. त्यामुळे आपण पुढे जाऊया. ठीक आहे, उशीर नाही करायचं जास्त. तर चलो आता हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. धडा आपला मेन धडा आहे, जो मेन प्रोग्राम आहे तो आत्ता सुरू होतोय. ठीक आहे, मेन जो आहे तो आत्ता सुरू होतोय. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. सेक्साजेसिमल सिस्टम. सेक्साजेसिमल सिस्टम म्हणजे काय? त्यालाच आपण डिग्री मेजर असं म्हणतो. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे केवढे अँगल मोजले असतील, आपण जेव्हापासून आपल्याला अँगल हा कन्सेप्ट कळायला लागलाय तेव्हापासून सगळे अँगल आपण कसे मोजले? तर सगळे अँगल आपण डिग्रीज मध्येच मोजले आहेत. ठीक आहे, डिग्री मध्येच मोजतो आहे ना. 90 डिग्री, 360 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, सगळे अँगल आपण डिग्री मध्येच मोजले. पण आता ह्याचाच एक भाऊ येतो, त्याचं नाव आहे रेडियन. ठीक आहे, जो आपल्याला पुढे शिकायचा आहे, ज्यालाच आपण म्हणतो सर्क्युलर सिस्टीम. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? सर्क्युलर सिस्टीम किंवा रेडियन मेजर असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, 2 मिनिट, थोडं स्क्रीन स्टक झाली आहे, एकच मिनिट द्या. दुसरा असतो रॅडियन. आता तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर की सर्क्युलर सिस्टीम म्हणजे रॅडियन मेजर हे आपल्याला शिकायचंय. घाबरायचं नाही, डायग्राम फक्त अवघड वाटतायत आपल्याला, पण ते अवघड नाहीये. सरळ सरळ एक फॉर्म्युला आहे, तो पाठ केला की बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येऊन जातात. त्याच्या आधी आपण सेक्साजेसिमल सिस्टीम म्हणजेच आपली डिग्री मेजर जे काय असतं ते शिकून घेऊयात. ठीक आहे, डिग्री मेजर आपण शिकून घेऊयात. एक मिनिट, थोडा प्रॉब्लेम झालाय. तर मित्रांनो, एक प्रॉब्लेम आलाय थोडासा टेक्निकल, त्यामुळं आपल्याला लेक्चर इथंच थांबावं लागेल. सगळ्या स्लाइड्स तयार आहेत, तुम्ही बघू शकता. आपण सगळे एक्झाम्पल घेणार होतो आज, पण वायफायचा इश्यू झाल्यामुळं, थोडं पाऊस पाण्याचं वातावरण असल्यामुळं वायफाय रेंज देत नाहीये, डिव्हाइस सुद्धा थोडा सपोर्ट करत नाहीये. आपलं इथपर्यंत शिकून झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चर आपण इथून सुरू करू. ठीक आहे, पार्ट 2 म्हणून मी तो टाकल. पार्ट 2 मध्ये आपण हे डिग्री मेजर, रेडियन मेजर, परत एक थेरम आहे तो, फॉर्म्युला सगळं तयार आहे. फक्त थोडं टेक्निकल इश्यू झाल्यामुळे आता क्लास घेता येत नाहीये, त्यामुळे समजून घ्या. आता नवच आपण सुरू केले, त्यामुळं आज फर्स्ट टाइम मी वेबकॅम चालू केलता, कॅमेरा चालू केलता. नाहीतर गेले 2 लेक्चर जे केले होते त्यात अजिबात कॅमेरा वगैरे चालू नव्हता. त्यामुळं सर्वांना अशी म्हणजे सॉरी पहिल्यांदा की अर्धवट लेक्चर सोडावं लागतंय. अर्ध्या तासाचंच लेक्चर बनलं, पण ह्यात कमीत कमी कन्सेप्ट तरी क्लिअर झाल्यात, वाया तर काय जाणार नाही. ह्याला आपण पार्ट 1 म्हणूया. पुढच्या पार्टमध्ये आपण राहिलेल्या भागाची थोडी रिव्हिजन घेऊ, म्हणजे जो शिकवून भाग झाला त्याची रिव्हिजन घेऊ आणि तिथून पुढे शिकवायला सुरू करू. ठीक आहे, तोपर्यंत आपल्या चॅनलला जे नवीन लोक आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, आणि जे लोक आधीच आपल्या चॅनलला जुडलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व्हिडिओला, आणि कमेंट नक्कीच करा. ठीक आहे, थोडासा इश्यू आलाय त्यामुळे आपण आज थांबतोय, त्याच्याबद्दल सर्वांचे मी सॉरी म्हणतो. ठीक आहे, थोडा आवाजाचा पण इश्यू येत होता. हळूहळू आपण गोष्टींवर काम करतोय, त्यामुळे थोडे सुरुवातीला प्रॉब्लेम्स येतील, पण एकदा त्याची सवय होऊन गेली की मग नंतर काही प्रॉब्लेम्स येणार नाही. त्यामुळं चॅनलशी जुडलेला राहावा. लवकरच आपला व्हिडिओ जो पार्ट 2 आहे मॅथ्सचा चॅप्टर नंबर 1 अँगल अँड इट्स मेजरमेंटचा, जिथं आपण भरपूर, मी सांगितल्याप्रमाणे इथं भरपूर सर्व काही गोष्टी मी आणल्या आहेत तुमच्यासाठी. प्रत्येक गणित मी तुमच्या बरोबरच सोडवणार आहे. असं नाही की तुम्हाला सोडवायला देणार किंवा मी एखादं सोपं सोडवणार आणि सोडून देणार अख्खं, तसं मी काय करणार नाही. सगळे हे काय मी फक्त क्वेश्चन लिहिलेत, सगळी उत्तरं मी तुमच्या बरोबरीनेच सोडवणार आहे, तुमच्या बरोबरच सगळं करणार आहे. कारण मला पण कळलं पाहिजे तुम्हाला सोडवताना काय प्रॉब्लेम येतात काय नाही. त्यामुळे अजिबात घाबरू नका, प्रत्येक पॉईंट आपण व्यवस्थित कव्हर करू. ठीक आहे, आत्तासाठी बाय बाय. एवढा व्हिडिओ पहा,
लोकांना, बाकी विद्यार्थ्यांना शेअर करा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे. आज जे झालं त्याबद्दल सॉरी. ठीक आहे. भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. बाय बाय.